आता फुगडी म्हटली ना तरी चक्कर येते. एक्झॅक्टली. त्याला कारण आहे ना, फुगडी खेळताना कसं खेळलं जातं, आपण हात कसे धरले पाहिजेत, कसं गोल फिरलं पाहिजे, आपल्या बॅलन्स कसा सावरला पाहिजे, हे न बघता धाडधाड फुगडी खेळायला जातात. तसं नाही, एक फुगडीची वेगळी म्हणजे आपण म्हणतो ना, की ती अशी तालबद्ध आणि लयबद्ध फुगडी आहे. ती तशाच प्रकारे खेळली पाहिजे. जसं आपण म्हणतो, की सर्कल करताना आपण समोर बघून सर्कल करून परत समोर बघितलं, तर चक्कर नाही आहे. तसंच फुगडीचं पण आहे. आणि फुगडीत म्हणजे कसं आता पूर्वी मंगळागौरीचे खेळ खेळायचे ना, आता जाऊ दे, आता खूप बदललं आहे सगळं. पण लाटणी हातात कशी घ्यायची, तवा कसा खेळायचा किंवा तो बॅलन्स कसा साधायचा. तुम्हाला माहिती आहे ज्या टिपऱ्या खेळल्या जायच्या, त्याला अतिशय सुंदर असं नटवलं जायचं, सजवलं जायचं, त्याच्यातून मुलीची कलाकुसर दिसायची. आता आपण ऐकत आणतो, तसं नव्हतं. कळकीच्या बेटाच्या काठ्या काढल्या जायच्या आणि त्याला ते वरखं लावलं जायचं, घुंगरू लावले जायचे, अतिशय सुंदर असं त्याच्यावर वर्क केलं जायचं. पण घरातली साधनं वापरूनच. तेव्हा कुठे मार्केट होतं? कुठे मिळत होतं मुलींना मार्केटला जायला? नव्हतंच मिळत. पण हे सगळं असं खूप छान असायचं पूर्वी आणि ते जपण्यात पण एक मजा होती असं. आणि अजूनही म्हणजे मला आठवतं आहे मुंबईत मी आता तुम्हाला म्हटलं तसं 2039 प्रयोग झाले माझे आत्तापर्यंत. फक्त मुंबईत. फक्त मुंबईत. तर तेव्हा विविध ठिकाणी गेल्यानंतर आता सार्वजनिक मंगळागौर करतात. महिला मंडळातून मंगळागौर कोणाची असायला हवी अशातला भाग नाही आहे. एक दिवस नुसता धुडगूस घालायचं, सगळ्यांनी एन्जॉय करायचं. असं करून मंगळागौरीच्या आता कितीतरी स्पर्धा होतात मंगळागौरीच्या. महाराष्ट्र टाइम्सच्या स्पर्धेत सुद्धा सलग 3 वर्ष मी प्रथम क्रमांक मिळवला. 7 मिनिटात 57 खेळ करून. एकदा 45 ग्रुपमधून, एकदा 52 आणि एकदा 48 असे 3 वेगवेगळ्या ग्रुप होते आणि त्यावेळेला मला पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्यावेळेला. आणि अजूनही म्हणजे आणि माझा ग्रुप अतिशय चांगला आहे. तो ग्रुप तू गोळा केलास का? हां, ग्रुप गोळा केला म्हणजे जेव्हा मी म्हटलं वनिता समाजमधनं मला इन्स्पिरेशन मिळालं तिकडे, की अरे हां, आपण असं करू शकतो. आणि मग मी ग्रुप हे केला, त्यांना शिकवलं. त्यात कोरिओग्राफी माझी असते, गाणी मी लिहिते स्वतः. अच्छा. हो. आता काय होतं मी म्हटलं तसं डोहाळे जेवणाला काही बोलवतात, काही हळदीला बोलवतात, कोणी संगीत संध्येच्या कार्यक्रमाला बोलतात. आता मुलाच्या वेळेला वेगळी गाणी असतात, मुलीच्या वेगळेला वेगळी गाणी असतात. कारण दोघांची थीम सारखी होऊ शकत नाही ना. मग तर ती गाणीसुद्धा त्याप्रमाणे मला जसं हवं आहे तसं आणि त्याच्यावर आम्ही परफॉर्म करतो. म्हणजे हा एक मोठा असा एक प्रॉपर असा प्रोग्रामच असतो. हो, हो. अगदी आमच्याकडे म्हणजे ढोलकीचा ताल असतो, गायिका असते, निवेदिका असते आणि डान्सर असा पूर्ण संच असतो. आणि माझ्याकडे तुम्हाला सांगून खोटं वाटेल, आमच्याकडे मेकअप दादा हा प्रकार नाही आहे. आम्ही स्वतःचा मेकअप, स्वतःचे हेअर स्वतः करतो, कॉस्ट्यूम स्वतः आणि परफॉर्म करतो. कारण असं प्रत्येक ठिकाणी जर का आम्ही मेकअप दादा किंवा हेअरला घेऊन गेलो तर ते जमणारं नाही आहे किंवा शक्य नाही आहे. सगळ्याजणी स्वतःचा मेकअप स्वतः करतात, हेअर करतात, अतिशय सुंदर तयार होतात. आणि माझं एक आहे की मला कुठेही वल्गर आवडत नाही. कुठेही आपण रूढीच्या बाहेर जाऊन कार्यक्रम करायचा नाही. माझ्याकडे लावणी पण आहे कार्यक्रमात. म्हणजे लावणी आता कसं असतं थीम, लग्न ठरलं आहे, लग्नाची ही आहे, लग्न ठरलं आहे, मुलगी आरशात उभी राहिली आहे, स्वतःलाच बघते आहे, सहज तिच्या लक्षात येतं अरे चंद्रा इतकी मी गोड दिसते. मग ती चंद्रा लावणी किंवा पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा. अशा स्टाईलच्या माझ्याकडे लावणी केली जाते. कुठलीही आपल्याकडे म्हणजे वल्गर लावणी केली जात नाही आणि हेच माझ्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. हां, तर मी तुला काय म्हणत होते, की तुम्ही सगळे प्रोग्राम्स करता, तर तुला ही जुनी गाणी सगळी पाठ होती, तू कशी त्यांनी म्हणजे कुठून मिळवलीस परत रिसर्च करून? हो, नाही ॲक्च्युली ना मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता देशावरती कसं खेळलं जातं आगोटापागोटा, नंतर पुण्यातलं वेगळं आहे, त्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर पठारावर कसं खेळलं जातं. तर ॲट अ टाईम मी त्या आगोट्यापागोट्याचे सुद्धा 4 प्रकार दाखवते. वेगवेगळ्या ठिकाणी कसं खेळलं जातं. दिंडसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कशी खेळली जाते. तर ही मी 4ही प्रकार दाखवते. ह्याचा मी अभ्यास केला. मग त्याच्यावर पुस्तक लिहिलं मी तुम्हाला म्हटलं तसं. आणि काही गाणी अशी होती ना, की मला ना ती असं वाटत होतं, की ह्या प्रसंगाला हे गाणं हवं आहे. आता डोहाळे जेवणाचा आम्ही कार्यक्रम करतो राईट. मग त्यावेळेला ना मला असं सांगायचं होतं, की पूर्वीच्या काळी आता सगळीच गंमत असते. पहिल्या महिन्यापासून कळल्यापासून जल्लोष चालू होतो. पण पूर्वी ना असं नव्हतं. 3 महिने सांगायचं नाही कोणाला. म्हणजे मी प्रेग्नंट आहे असं सांगायचं नाही. मग असं असताना तिला थोडंसं काही खावंसं वाटायचं. कधी गप्प राहायची, कधी मूड चेंज व्हायचे, स्विंग होतात मूड तसे तिचेही व्हायचे.
तर मग मला अशा स्टाईलचं एक गाणं होतं. मग ते काही केल्या मला मिळेना. मग मी म्हटलं आज आपणच लिहायचं. बरं. कारण मी स्वतः रायटर आहे. त्यामुळे मी गाणं लिहिलं. ते असं होतं. सहज तुला गुपिते एक सांगते ग कानी. रोज माझ्या स्वप्नी येतो सावळा मुरारी. मुरली सवे मन माझे धुंद होऊन राही. सहज तुला गुपिते एक सांगते ग कानी. त्याची अशी बरीच कडवी लिहिली आहेत. पण शेवटचं कडवं असं आहे की ती कबूल करते. मैत्रिणी येतात तिला की का ग बाई तू का शांत बसलीस. त्याचं सुरुवात अशी आहे. का ग बसलीस शांत बोल ना ग काही. गालावरची गालाली बघ हळूच बोल काही. काय गुपित आहे तुझे सांग माझ्या कानी. मग ती सांगते. चिंचा बोरे आवळे आणा सांगू कसे बाई. दोघांमध्ये तिसरा होणार मी आई. अरे वा. असं त्याची मधली कडवी आहेत 1-2. पण हा एंड आहे की मी आई होणार आहे. हा तिला आनंद व्यक्त करायचा आहे. पण घरातल्यांनी सांगितलंय 3 महिने झाल्याशिवाय सांगू नकोस. पण मग ती हळूहळू असं कुठेतरी आपलं गुपित सांगण्याचा प्रयत्न करते. असं मग तिला हौस आहे. आता 7वा महिना लागला आहे. तिला हौस आहे माझ्यासाठी हे करा, माझ्यासाठी ते करा. असं सांगताना ती सांगते, शेजारणीला सांगते. आता ते शालू हिरवा गाणं माहिती असेल, त्या तालावर मी हे गाणं म्हणलं आहे. शालू हिरवा झोपाळा सजवा वेणीत मारवा माळा. शेजारणी बाई येणार सानूला माझा. असं आणि मग ती काय काय आणा, माझं बाळ येणार आहे तर तुम्ही काय काय तयारी करा, माझी मुलगी येणार आहे, माझा मुलगा येणार आहे. असं की मला काही झालं तरी मी आई होणार आहे ना शेवटी. हा आनंद माझा मोठा आहे. मला काही डझंट मॅटर की मला मुलगी का मुलगा, पण मी आई होण्याचाच आनंद जास्त आहे. असं ती शेवटी सांगते की तुम्हाला काही वाटू दे पण मी आई होणार हे मला जास्त भाग्याचं वाटतं आहे. असं सगळ्या गाणं मग मी जसं असतील रिक्वायरमेंट तशी गाणी पण लिहिते वेगवेगळ्या तालावरती. पण लोकांना खूप आवडतं. खूपच छान. हो. आणि तुझं म्हणजे गाणं पण सुंदर आहे, लिहिलंयस पण सुंदर, आवाज पण गोड आहे. नाही हो, आवाज नाही. माझ्याकडे अतिशय सुंदर गायिका पण आहेत. पण मी त्यांना सांगते की ह्या पद्धतीत मी म्हणजे तानसेन नाही पण कानसेन नक्की आहे. त्यामुळे त्यांना मी नक्की सांगते की नाही हे असंच झालं पाहिजे गाणं. मला हे इथे खटकतंय असं. आणि त्या पण खूप सुंदर म्हणजे सगळ्या डान्सर पण, वाद्यवादक पण माझे चांगले आहेत सगळे. खूप सुंदर कार्यक्रम म्हणजे पुढे पुढे जातो. आणि जसं थीम म्हणते तसं वेगवेगळी थीम पण असते. जसं आता मी म्हटलं की काही काही गाणी असतात अशी की त्या थीमला म्हणजे हळदीचं गाणं आहे, मेहंदीचं गाणं आहे. मग त्यावेळेला त्यांना पण इन्व्हॉल्व केलं तर मजा येते. जी पार्टी आम्हाला बोलवते त्यांना पण आम्ही इन्व्हॉल्व करतो त्या थीमला. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की जसं मी म्हटलं की महाराष्ट्रीयन थीम आपली अतिशय गोड आहे. असं की मग ते 12 घरच्या 12 जणी, खेळीत अंगणी, अंगणात रंगली ग माहेरची गाणी. जेव्हा माहेरचं आठवण येते तेव्हा डोळ्यात पाणी येतं. फार नाजूक विषय आहे माहेर म्हणजे. पण कानाला ऐकायला त्याचं गोड लागतं आपल्याला. माहेरचं कौतुक कानाला ऐकायला गोड लागतं. तर हे सगळं मला मुंबईत आल्यावर आणायचं होतं की ह्या नोकरी करणाऱ्या बायकांची धावपळ बघितली की असं वाटायचं की अगं नाही, पूर्वी असं म्हणायचे की मुलींना वेळ नाही घरातल्या कामातून. आता घरातली कामं नाही येतो मुलींना, पण नोकरी धंद्यातून तरी कुठे वेळ आहे. आवड आहे पण सवडच नाही मी म्हटलं त्याप्रमाणे. पण आजकाल मी बघते ना की नुसतं महाराष्ट्रीयन नाही. आत्ता गेल्या 2 वर्षात असं झालं की पंजाबी, गुजराती ह्या मुलींनी पण कार्यक्रम खूप एन्जॉय केला. म्हणे आम्हाला हे आवडतं आहे सगळं. नऊवारी नेसून त्या यायच्या. म्हणजे आम्हाला कल्पनाच नसायची. असं मग मला सासूबाईंचा त्यांच्या फोन आला की माझी सून पंजाबी आहे पण तिला मंगळागौर करायची, मग तुम्ही जरा सगळं सांगा ना. मग मी सांगितलं असं असं करतात. मंगळागौरीचे पदार्थ पण खाण्याचे वेगळे असतात. हो म्हणे चालेल ना, एखाद दिवशी आपण असंही खाऊ. काय दरवेळेला पिझ्झा बर्गर खायला पाहिजे असं नाही. आपले हे पदार्थसुद्धा त्यांना आवडतात. आणि ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.